आजचा ब्लॉग होतोय भाई 1 वाजता चालू रात्रीच्या. कारण की आम्ही चाललोय भाई भीमाशंकरला. इकडे चालू होती सत्यनारायणची पूजा म्हणून लगेच भजन संपवलं आणि इकडे निघतो. आता प्लॅनिंग करते रे. रात्रीचे वाजले 1:30 आणि भाई निघालो. इकडे याला सोडच नव्हत्यात म्हणून हा जराशी परमिशन घेतो. भाई चालतं तेवढं तर परमिशन घ्यायलाच लागतं. नंतर गाडी आणली दादानी आणि इकडे ब्लॉगर आहे पण असो आपण चांगला ब्लॉगर आहे. आणि नंतर मग बसलो गाडीत. सगळे बसले बघितलं का नाही हा भाई राम राम. त्यानंतर मग सगळे बसलेले मग निघालो आणि इकडे भाई आलो सीएनजी मध्ये सीएनजी भरायला. आई एवढी थंडी ना बेकार थंडी बघा माझी हालत बघा. याची पण हालत बघा आणि इकडे हा हात धुवून आलाय एवढ्या थंडीत काय बोलायचं भाई याला. त्यानंतर मग हवानं सकाळी उठलो आणि व्ह्यू बघतोय तर बाहेरून भाई काही सही दिसतंय. सेम गावची आठवण येते म्हणून गाडीच्या बाहेर उतरलो आणि बाहेरून पण दाखवतो कसं आहे. गावाची आठवण येते का नाही तुम्हासनी सांगा लवकर. त्यानंतर मग आलो इकडे आणि भाई एवढी एक तर थंडी वाजते ह्याला बघा. तरी पण भाई ए दादा काच बंद कर की रे भाई इकडे मुलांची आईस्क्रीम झाली मागे. आणि इकडे बघा भाई व्ह्यू तर काय तुम्ही नाव काढूच नका व्ह्यूचं व्ह्यू तर भाई व्ह्यूच आहे. आणि इकडे आम्ही पोचलो भाई फोटो काढायला. गाडी थांबवली आणि इकडे बघितलं त्यानंतर मग लाईनीत उभं राहिलो. आणि वाटलं नव्हतं भाई पण 4 तास झाले आम्ही उभा लाईनीत. आणि बघू शकता हालत तर एकेकाची बघू शकता कशी झाल्या. आणि नंतर मग शेवटी पोचलो भाई पायाशी. आणि लगेच भाई दर्शन घेतलं जय भीमाशंकर बोलून. लगेच आम्ही मंदिराचा थोडासा ब्लॉग काढला. फोटो काढले मंदिरासोबत आणि जेवण बिवून आम्ही निघालो. आणि इकडे बघा भाई इकडे बघा. तो तिकडे आतमध्ये काम करतोय आणि हा बाहेरून त्याचाच फोटो काढतोय. त्यानंतर मग आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि असेच ब्लॉग येतील म्हणून फॉलो पण करा. चला बाय.